केंद्रातील मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्यासह इतर ज्येष्ठ नेते मंडळींविरोधात सत्तेचा दुरुपयोग करून ईडी मार्फत कारवाई करत आहेत। या कारवाईच्या विरोधात नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली आहे। मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करत आहेत। हा निर्णय लोकशाही परंपरेला घातक आहे असा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करण्यात आलाय। आमची हीच मागणी आहे की नॅशनल हेराल्डच्या प्रकरणी राहुलजी आणि सोनियाजी गांधी यांच्या विरोधात जी नोटीस पाठवली आहे जी अत्यंत चुकीची आहे। याच्यापूर्वी सुद्धा 2 वर्षापूर्वी चौकशी झाली, काहीही निष्पन्न झालं नाही आहे। फक्त एकच कारण आहे की का राहुलजींच्या रॅलीला मिळणारा प्रचंड उत्स्फूर्त सहभाग आणि आमचं अहमदाबादमध्ये झालेलं अधिवेशन की जेव्हा त्यांना असं वाटतं की नाही आता काँग्रेस ते लोक मन मानायला लागली की त्यांना ती वाटते आणि श्रेष्ठ जे संस्था आहेत गव्हर्नमेंटच्या त्याचा असा चुकीचा वापर, हुकुमशाही पद्धतीचा वापर सरकार करत आहे। नॅशनल हेराल्ड हे इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी 1937 मध्ये रेड्यूजींनी सुरू केलं होतं आणि त्याच्यामध्ये कुठलेही नाही, जगासमोर आहे, सगळं वाईट आहे, पण तरी पण चुकीच्या पद्धतीने आजपर्यंत ईडीने बघा 5200 लोकांना ईडीची नोटीस पाठवली आहे। त्याच्यापैकी फक्त 23 सिद्ध झालाय, म्हणजे बाकीचे 5100 तुमचे 77 जवळपास काही नाही, त्याच्यात काही भेटलेलं नाही आणि तेवढ्या लोकांची प्रॉपर्टी आज सील आहे, ती प्रॉपर्टी ईडीकडे आहे। म्हणजे किती तुम्ही हुकुमशाही करणार आहे, किती अत्याचार करणार आहे, या अत्याचाराचा अंत नक्की होणार आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही नांदेड काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करत आहे। आज आम्ही शांततेच्या पद्धतीने जात आहोत, पण आम्ही काँग्रेसचं रक्त आहे जे इंग्रजांच्या विरोधात अन्यायाविरोधात लढलेलं, ते रक्त त्यांनी आमचं हे करू नये, जागरूक करू नये। आम्ही रस्त्यावर उतरू आणि जर सूट पद्धतीने करत असेल तर आम्ही बिलकुल त्यांना त्याची जागा दाखवू आणि पब्लिक मध्ये अवेअरनेस आणू की बाबा हे सरकार किती सूटबद्धीने वागते। आज तुमच्या हिताचा विचार न करता फक्त स्वार्थ साधत आहे, फक्त स्वतःचा विचार करत आहे। आज पब्लिकचा बिलकुल विचार नाहीये। महागाई गगनाला भिडलेली आहे, पेट्रोल डिझेल आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये भाव कमी झाले असताना त्यांनी वाढवलाय। बेरोजगार तरुण आहे, शेतकऱ्याची कर्जमाफी देतो म्हणजे कर्जमाफी नाही दिलेली आहे। म्हणजे कुठल्याही जनतेसाठी काम न करता फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे सरकार काम करत आहे आणि जे त्यांच्या विरोधात आहे काँग्रेसची भूमिका बिलकुल विरोध करू आम्ही आणि जनतेमध्ये जागरूकता आणू। भाजपचे नेते सत्तेचा गौरव करत आहेत। एक वर्ग संस्था काढली होती काँग्रेसने 1927ला, त्याच्यामध्ये त्यांना हस्तक्षेप करायचा अधिकार नाही आहे। तो मुद्दा सामाजिक न्यायाचा आहे। ईडीला पुढे करून ते त्रास देत आहेत, ते चुकीचं आहे। हिटलर ज्या पद्धतीने देशात वागले त्यांच्या विचाराचा पगडा यांच्या मनावर आहे असं दिसतंय यांच्या वागण्यावर। सत्ता आज आहे उद्या नाही, माणुसकीने वागलं पाहिजे। राहुल गांधी देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना सन्मान दिला पाहिजे। कुठल्याही लहान सहान कुरापती काढून त्यांची हॅरेसमेंट करत आहेत, म्हणून आम्ही मोदीच्या शहाचा या ठिकाणी निषेध करत आहोत। सुरू आहेच, मोदी पदावर आले त्या दिवशीपासून हिटलर शब्द वागतात। हिटलरच्या विचाराचा पगडा त्याच्या विचार आहे। वेगवेगळ्या आरोपाखाली खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र झालेलं आहे आणि त्यानुसार पूर्ण भारतभर आज आंदोलन काँग्रेससारखे आंदोलन करत आहोत आम्ही। येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधीला काँग्रेस पक्षाला बदनाम करून त्यांना अटक करून त्या मोदी सरकारची धाबी देणारे आहेत। येणाऱ्या काळात त्यांनी जर आम्हाला असा त्रास दिला तर आम्ही त्यावर उतरू, प्रत्येक जिल्ह्यामध्ये बंदचे हात घेऊ।